येस. तुम्ही ते चालू पण केलेलं लाईक इंट्रोड्यूस हा 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 3-4 स्लाइड झाल्या होत्या. ठीक आहे, आज ती कम्प्लीट करू. सो एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये आपण पाहिलं होतं एक्सक्रिशन आपल्याला माहिती आहे ते नुसतं स्टूल आणि युरिन मधून नाही तर बाकीचे पण एक्सक्रिटरी ऑर्गन्सच्या अंडर येतं. आपण पाहिलं होतं लार्ज इंटेस्टाईन मधून स्टूल पास होतं, किडनीज मधून युरिन फिल्टर होते, लिव्हर जे आहे तो पण डिटॉक्सिफिकेशनचा ऍक्च्युली सगळ्यात मोठा मीडियम आहे. म्हणजे ऍक्च्युली युरिन म्हणाल तर किडनीमध्ये लिव्हरमध्ये फॉर्म होते, फॉर्म म्हणण्यापेक्षा एक टाकाऊ पदार्थ वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ना ते फॉर्म लिव्हरमध्ये होतात जे युरिन थ्रू बाहेर पडणार आहेत आणि किडनीमधून फक्त फिल्टर होते. ते पण आपण दिवशी आय थिंक पाहिलं होतं. स्किन मधून सॉल्ट्स जे आहेत ते बाहेर पडतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम आल्यानंतर खूप घाम येतो बघा आपल्याला, आणि तो इव्हॅपोरेट झाल्यानंतर समजा तो घाम शरीरावर सुकला तर त्याच्या शेवटी थोडेसे सॉल्ट्स राहतात, आपल्याला ते जाणवतात. आणि लंग्स मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर हे सगळे जे ऑर्गन्स आहेत हे पण एक्सक्रिटरी सिस्टीम मध्येच येतात. त्यानंतर युरिनरी सिस्टीम, आपण त्यातली युरिनरी सिस्टीम बघणार आहोत. एक्सक्रिटरी पैकी युरिनरी सिस्टीम पाहणार आहोत, कारण आपण स्टूल कसे पास होतात ते पाहिलंय आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि स्किनचा स्टडी जो आहे तो 5 सेन्स ऑर्गन्स मध्ये येणार आहे. लंग्स मधून CO2 कसा बाहेर पडतो आपण ऑलरेडी पाहिलंय. ओके, मग त्यानुसार फक्त आपण आता इथे युरिनरी सिस्टीम पाहणार आहोत, बाकी आपण पाहिलंय. आणि स्किन जे आहे ते आपण 5 सेन्स ऑर्गन्स मध्ये बघणार आहोत. युरिनरी सिस्टीम मध्ये आपण पाहिलं होतं एओर्टा जो आहे, राईट साईडची जी डायग्राम आहे ती बघा. रेड कलरचा एओर्टा आहे आणि त्याच्या साईडला लेफ्ट कलरला वेना केवा आहे. आता ह्याचं कंपॅरिझन आपल्याला थोडंसं याच्यासाठी आपल्याला थोडंसं आधी आठवायला लागेल की आपण CVS सिस्टीम मध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये काय पाहिलं होतं. तिथला जो एओर्टा आहे तर तीच ब्रांच कंटिन्यू खाली आली आहे, हार्टच्या बॅक साईडला जाते ती ब्रांच, आणि बॅक साईडहून एओर्टा खाली येतो, त्यालाच ऍब्डोमिनल एओर्टा, म्हणजे त्या ब्रांचलाच ऍब्डोमिनल एओर्टा असं म्हणतात. त्याचीच एक ब्रांच रिनल आर्टरी जी आहे ती किडनीमध्ये एंटर करते आणि बाहेर येताना रिनल वेन म्हणून बाहेर येते. ठीक आहे, म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करते बाहेर येताना, आत जाताना ऑक्सिजनेटेड ब्लड. हे झालं लेफ्ट किडनीसाठी. राईट किडनीसाठी दुसरी एक ब्रांच आत जाते राईट रिनल आर्टरी म्हणून, आणि पूर्ण पेशींना ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करते आणि येताना रिनल व्हेन म्हणून बाहेर पडतं. आपण बघितलं होतं इथं एवढंच फंक्शन नाही होत, आत जाताना त्याच्या सब ब्रांचेस किंवा कॅपिलरीज होत जातात रिनल आर्टरीच्या, आणि त्या नेफ्रॉनच्या ग्लोमिरुलस, नेफ्रॉनच्या माल्फिगियन बॉडी किंवा C शेप जो आहे त्याच्यामध्ये त्याचं कॅपिलरीचं जाळं फॉर्म होतं आणि तिथून ते फिल्टर पण करतं. ते ब्लड जे आहे ते फिल्टर होतं. फिल्टर होऊन काय होतं, जे त्या नेफ्रॉनच्या आत जे वॉटर फिल्टर होतं ना त्याच्यामध्ये सगळे मग टाकाऊ पदार्थ असतात. म्हणजे काय काय फिल्टर होतं आपण बघितलंय कॅपिलरी लेवलला आपल्या RBCs, WBCs अशा गोष्टी किंवा प्रोटीन मॉलिक्युल्स, हे सगळं फिल्टर होत नाही. ओके, ते मोठे त्याचे साईज जे आहेत ते मोठे असतात कॅपिलरी लेवलला फक्त. आणि ते पण किडनीमध्ये युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया हे सगळे मेजर प्रोडक्ट आहेत जे फक्त किडनीमध्ये फिल्टर होतात. ओके, आणि ते जे आहे फिल्टर होऊन पेल्विस मध्ये येतात. युरिन किडनीचाच एक पार्ट आहे. नेफ्रॉन, अनेक नेफ्रॉन एकत्र येऊन म्हणजे नेफ्रॉनचे कलेक्टिंग डक्ट अनेक एकत्र येऊन पेल्विस मध्ये ते जे काही फिल्टर त्यांनी केलंय ते जातं, आणि मग तिथून ते युरेटर, इथं बाहेर दिसतात बघा, दोन्ही किडनीमधून बाहेर निघाले ते युरेटर आहेत. मग त्या युरेटर मधून ती फॉर्म झालेली युरिन जी आहे ती ब्लॅडर मध्ये येते आणि ब्लॅडर मधून युरेथ्रामध्ये येते. ठीक आहे, सो आपण म्हटलं होतं की आत जाताना रिनल आर्टरी आत जाते आणि बाहेर येताना दोन गोष्टी बाहेर येतात, एक तर रिनल व्हेन ज्याच्यामध्ये फिल्टर झालेलं ब्लड पण आहे, आणि प्लस युरेटर ज्याच्यामध्ये फिल्टर झालेली युरिन. म्हणजे सपोज 100 ml ब्लड एका मिनिटाला आत जाते तर त्यातनं सपोज 80 ml ब्लड हे रिनल व्हेन मधून बाहेर येते आणि 20 ml युरिन फॉर्म होते ती युरेटर मधून बाहेर येते. ठीक आहे, ह्याच्याशिवाय म्हणजे असं इकडे तिकडं काही ब्लड जात नाही, एकतर ते आर्टरी मधून बाहेर, व्हेन मधून बाहेर येणार किंवा युरेटर मधून बाहेर येणार. ठीक आहे, म्हणजे क्वांटिटी. मग ते ब्लड नाहीये. मी काय म्हटलं की फिल्टर जे होतं ना ते असे प्रोडक्ट फिल्टर होतात जे वेस्ट प्रोडक्ट आहेत. सपोज एखाद्याच्या युरिन मध्ये प्रोटीन दिसला, एखाद्याच्या युरिन मध्ये शुगर दिसली तर आपण त्याला काय म्हणतो, डायबिटीस म्हणतो. सो तिथे किंवा प्रोटीन युरिया आहे त्या क्लायंटला असं म्हणतो, म्हणजे मग त्याला काहीतरी डिफॉल्ट आहे आतमध्ये किडनीचा, कारण अदरवाईज आपल्या कॅपिलरीज मधून प्रोटीन मॉलिक्युल हे मोठे असतात, ते नाही फिल्टर झाले पाहिजे. ओके,
शुगर जी आहे ती युरिन मधून नाही आली पाहिजे. म्हणजे इतकी हाय क्वांटिटी शुगर आहे ब्लड मध्ये की ती किडनी मधून युरिन मध्ये सुद्धा येते. ओके. किंवा काहींच्या ब्लडमध्ये जर युरिन मध्ये ब्लड दिसत असेल तरी पण आपण म्हणतो त्याला ब्लड इन युरिया, हिमॅच्युरिया म्हणतात त्याला. म्हणजे ब्लड सेल दिसतात युरियामध्ये, विच इज अगेन ॲबनॉर्मल. म्हणजे काहीतरी इंटरनल ब्लिडिंग आहे किंवा स्टोन आहे जो आतून रब करतोय युरेटसनं, ज्याच्यामुळं युरिनमध्ये ब्लड दिसतंय. ओके. किंवा नेफ्रॉनमध्ये फिल्टर होताना आरबीसीज पण फिल्टर होत आहेत आणि त्या युरिनमध्ये दिसत आहेत. म्हणजे मग इंटरनल प्रॉब्लेम आहे किडनीला. ओके. मग त्याच्यासाठी मग अजून इन्व्हेस्टिगेशन केले जातं. बाकी सिंपल इन्व्हेस्टिगेशन मध्ये युरिन रुटीन सारखे इन्व्हेस्टिगेशन करतात, ज्याच्यामधून ऍटलिस्ट नॉर्मल फंक्शनिंग चालू आहे युरिनरी सिस्टीमचं हे माहिती असतं, हे कळतं. ओके. सो हे एओर्टा, रिनल आर्टरी माहिती आहे, किडनीज, रिनल वेन, वेना केवा, युरेटस, ब्लॅडर, युरेथ्रा हे सगळं कळालं. फिल्ट्रेशन इन द किडनी. आता त्याच्याही हे जरा ग्रॉस बघितलं आपण. आता थोडंसं आपण मायन्यूट लेवलला जाणार आहोत. ओके. थोडंसं आपण डीप लेवलला जाणार आहोत. तर आपण किडनी बघितली, उभी जर त्याचा कट घेतला तर साधारण असा दिसतो. मी म्हटलं तर आज जाताना रिनल आर्टरी, त्याचे ब्रांचेस, सब ब्रांचेस, आणि त्याचं पुढे जाऊन बघा प्रत्येक पिरामिडमध्ये त्याचं डिव्हिजन होतंय आणि अजून त्याच्या पुढचं डिव्हिजन आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ते कॅपिलरीजचं डिव्हिजन होतं आणि त्याचं जाळं फॉर्म होतं, आपण बघितलं होतं. ओके. सो वी हॅव अ पेअर ऑफ किडनीज लोकेटेड इन लंबार रिजन टुवर्ड्स द बॅक साईडला. युजली किडनीचं पेन जे होतं ना ते कमरेत होतं. म्हणजे ते लोक पुढून पोट दुखते असं नाही सांगत, पाठ दुखती, लोअर बॅक दुखती, अशा टाईप ऑफ ते कंप्लेंट करतात. 3 पार्ट्स इन किडनी आर रिनल कॉर्टेक्स, रिनल मेड्युला अँड रिनल पेल्विस. रिनल कॉर्टेक्स बाहेरचा जो भाग आहे तो, मधला जो भाग आहे तो रिनल मेड्युला, आणि जो हा पेल्विस फनेल टाईप शेप दिसतोय जिथून युरेटर फॉर्म होतो. युरेटरचा वरचा हा जो पार्ट आहे ना, जिथे नेफ्रॉन, आता हा त्याच्या राईट साईडचा नेफ्रॉन हा पार्ट बघा. हा नेफ्रॉनचा जो पार्ट आहे हा म्हणजे कुठून, हा सी शेप आहे तिथपासून हा म्हणजे रेड आणि ब्लू हा कलर सोडून द्या, फक्त जो स्किन कलरचा दिसतोय ना तो नेफ्रॉनचं युनिट आहे. त्याच्या भोवती ते रेड आणि ब्लू कलरचं जाळं आहे. ओके. सो रेड कलरचं वरती दिसतंय बघा, बाउमन्स कॅप्सूल लिहिलंय, सी शेप बाउमन्स कॅप्सूल आहे, आणि त्याच्यामध्ये जे आहे ते ग्लोमेरुलसचं जाळ आहे, म्हणजे कॅपिलरीचं जाळ आहे. तर अनफिल्टर्ड ब्लड जे आहे त्याची एक ब्रांच आतमध्ये जाते. ओके. त्याचे खूप ब्रांचेस होतात आणि आतमध्ये एक प्रेशर फॉर्म होतो, ज्याच्यामुळे या कॅप्सूलमध्ये, या बाउमन्स कॅप्सूलमध्ये युरिन फिल्टर होते. तिथे एक ॲरो दाखवलाय बघा ब्लॅक कलरचा. तिथून ते जे आहे, जे काही युरिन फिल्टर झालेलं आहे किंवा जे काही ब्लड फिल्टर झालेलं आहे ते सगळं त्या ट्युब्यूल मधून ट्रॅव्हल करत करत असं हे यू शेप ट्युब्यूल झालंय बघा खाली, तिथून ट्रॅव्हल करत करत या कलेक्टिंग डक्ट मध्ये, कलेक्टिंग डक्ट बघा खाली दाखवलंय, कलेक्टिंग डक्ट मध्ये ते कलेक्ट होतं. ओके. आणि युरिन एक्झिट युरिनचं जे आहे ते इथनं होतं. अशा अनेक डक्ट एकत्र येऊन या पेल्विस फॉर्म झाले. सो जिथं माल्फिगियन बॉडीमध्ये युरिन फिल्टर झाली ना, तेवढीच्या तेवढी इथनं कलेक्टिंग डक्ट मधून बाहेर पडत नाही. ओके. ही जी फिल्टर होते ती पुढं हे एवढा का, त्याचा किंवा त्याची लेंथ ही एवढी का आहे, कारण फिल्ट्रेशन रेट जास्त आहे. ओके. तेवढीच्या तेवढी युरिन फॉर्म झाली तर आपण डिहायड्रेशन मध्ये जाऊ. मग काय होतं, तर इथून जे फॉर्म होतं, इथून जे फिल्टर होतं ना, ते जसं जसं पुढे जातं तसं तसं त्याच्या भोवती आपण बघितलं नेटवर्क आहे पुन्हा कॅपिलरीचं, तिथून ते पुन्हा रिॲब्सॉर्ब केलं जातं बॉडीमध्ये. ओके. समजा 100 ml युरिन फॉर्म होत असेल आणि उन्हाळ्याचे दिवस असतील, इतकी युरिन नको बाहेर, म्हणजे बॉडीचं नीड आहे की अजून थोडं वॉटर हवंय, आणि मग अशा वेळी युरिन रिॲब्सॉर्ब होते पुन्हा, आणि कमीत कमी जे आहे ती युरिन या डक्टमधून बाहेर टाकली जाते. ओके. सो हे झालं नेफ्रॉनचं एक युनिट. आणि लेफ्ट साईडला जे दाखवलं आहे ते ग्रॉसली, जर किडनी कट केली तर त्याच्यामध्ये दिसणारे हे पार्ट्स. ओके. These tiny filtering units are called as nephron, removes urea from the blood. ब्लड मधून युरिया जे आहे ते रिमूव्ह करून टाकतं. Each nephron is consist of a ball of small blood capillaries, that is glomerulus, in Bowman's capsule, where blood is filtered, and a small tube called as renal tubule that carries urine to the renal pelvis where ureter starts.
ओके, जिथून युरेटर स्टार्ट होतो. पेल्विस पासून युरेटर स्टार्ट होतो, मग त्याचं काम एकच आहे की पेल्विस पासून ब्लॅडर पर्यंत युरिन कॅरी करायची. हा, हे थोडंसं अजून डिटेलमध्ये. ही जी आहे हा सी शेप आहे, हा नेफ्रॉनचं युनिट आहे आणि हे वरून दिसतंय ते ब्लड प्लाझ्मा, हे जे आहे ते ब्लड कॅपिलरीचा पार्ट आहे. दोघंही सेपरेट सेपरेट आहे, दोघंही कुठेही एकत्र आलेले नाहीयेत. फक्त काय होतंय, आत जाणारी जी आर्ट्रिओल आहे तिचा डायमीटर जास्त आहे आणि बाहेर येणारी जी आहे तिचा कमी आहे आणि त्यामुळे जे आहे आतमध्ये प्रेशर क्रिएट होतात. त्या प्रेशरनी हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहेत ह्याचं, हे जे सी शेप दिसतंय त्याचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन नेफ्रॉनचं आणि प्लस कॅपिलरीज आहेत त्यांचं पण सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. मग कॅपिलरीज मधून जे आहे अंडर प्रेशर तो फ्लो आपण बघितलं होतं हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जातो. सो या हाय प्रेशर कडून ते लो प्रेशर कडे येणार आहे. सो इथं फिल्टर होतं, फिल्टर झालेले जे आहे इथं दाखवलंय बघा, रिनल कॉर्पस्कल्स, हे रिनल ट्युब्युल आहे आणि हे पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहेत. सो इथून जे आहे ऍब्सॉर्ब होणारे जे काय आहे ते रिॲब्सॉर्ब बाहेर होणारे. हा, थांबा एक मिनिट, लेफ्ट साईडचा आधी वाचा मग तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिलं दाखवलंय बघा, 1 नंबरला लिहिलंय ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन क्रिएट्स अ प्लाझ्मा लाईक फिल्ट्रेट ऑफ द ब्लड. ग्लोमेरुलस हे जे आतमध्ये रेड कलरचं त्या सी शेपच्या आतमध्ये तो जो आपल्याला नेटवर्क दिसतंय ना त्याला म्हणतात ग्लोमेरुलस. मग त्या ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन क्रिएट्स अ प्लाझ्मा लाईक फिल्ट्रेट ऑफ द ब्लड. एकदम पातळ सारखं ना ब्लडचा प्लाझ्मा असतो तसा एक फिल्ट्रेट तयार करतं. ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन रिमूव्स युजफुल सोल्यूट्स फ्रॉम द फिल्ट्रेट, रिटर्न्स देम इनटू द ब्लड. ओके, नेफ्रॉन मधून हा एक ॲरो दिसतोय बघा राईट साईडला. सो नेफ्रॉन मध्ये जे काही वॉटर कंटेंट आहे ना जास्त ते पुन्हा रिअब्सॉर्ब करून घेतलं जातं ट्युब्युल कडून. ओके, अँड ट्युब्युलर सिक्रिशन रिमूव्स ऍडिशनल वेस्ट फ्रॉम द ब्लड, ऍड्स देम टू द फिल्ट्रेट. प्लस ह्या ट्युब्युलर कडून ट्युब्युल्स कडून पुन्हा लेफ्ट साईडला पण एक ॲरो जातोय. एक ॲरो आहे नेफ्रॉन मधून ब्लड वेसल मध्ये जे काही पाणी आहे एक्सेस ते देतं आणि या ब्लड वेसल करून एक्सेस काही युरिक ऍसिड राहिला असेल फिल्टर व्हायचं ते पुन्हा त्या नेफ्रॉनकडे सोडलं जातं. कॉन्सन्ट्रेशन रिमूव्स वॉटर फ्रॉम द युरिन, कॉन्सन्ट्रेट्स वेस्ट. ओके, सो अल्टिमेटली जे काही वॉटर आहे, आता खाली H2O 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 H2 असे 4 वेळा दिलेत बघा. मग आता या नेफ्रॉनच्या ट्यूब मध्ये जे काही फॉर्म होणार आहे आणि जे काही नाही रिअब्सॉर्ब होणार बॉडीकडून ते सगळं युरिन मधून बाहेर पडणार आहे. पण आपल्याला पाणी जर हवं असेल एक्सेस वाला तर ते पुन्हा रिअब्सॉर्ब केलं जातं बॉडीकडे आणि मग अल्टिमेटली यातनं युरिन फॉर्म होते. ओके, मग ती युरिन कॉन्सन्ट्रेटेड असते बघा. युरिन अशी बल्कमध्ये बाहेर नाही पडत, ओनली जितकी नेसेसिटी आहे तितकंच युरिन बाहेर पडली पाहिजे. सो ओव्हरव्ह्यू ऑफ युरिन फॉर्मेशन समजलंय? ह्याच्यात डाऊट असेल तर आधी विचारा मग पुढे जाऊयात. स्किन पण आहे का याच्यातच? चला, काय कळालंय सांगा, तुम्हीच सांगा, पुढचं बघून ठेवतो. ओके, स्किनचा पण ओव्हरव्ह्यू आहेत का मुलींनो? काय समजलं सांगा, युरिन कसं फॉर्म होतं? आहे मॅम. हा बोला, कोण आता निघून गेलं, कोण येतंय परत, कोण जातंय का? समजले पण सांगता येत नाही, पण मी पाहिजे. प्रयत्न कर. आता मला सांगा आधी, ह्या तुम्ही दोघीच होत्या का? अजून एक कोणतरी होतं? 4 जणी होत्या? नाही, आम्ही दोघीच होतो. हा बोला. केतकी नाही आहे का? केतकी आहे ना. ही रुपाली यादव आहे, ही का नाही आली? ती म्हणली आय थिंक जॉइनिंग इन अ फ्यू मिनिट्स. बोला चला. मॅम मला एकदा वाचायला लागणार आहे परत टू अंडरस्टँड इट प्रॉपरली. मला युरिनचा ऍस्पेक्ट पूर्ण ग्रास्प नाही झाला, म्हणजे स्वतःला वाचायला लागेल आता जे काही लिहिलंय ते नीट बसून. पण म्हणजे मी जेव्हा समजावून सांगत होते तेव्हा कळालं, आता सेल्फ स्टडी केल्यानंतर डिटेल कळेल.
हो. म्हणजे हार्ट आणि रेस्पिरेशन किंवा डायजेशन पण ऐकून जितकं असं ब्रशअप केल्यावर ते इझिली अब्झॉर्ब झालं तसं युरिनचं अंटिल आय सिट अँड रीड इट ते क्लिअर नाही होणार आहे. बट काही डाऊट होता असं नव्हतं. म्हणजे कळत होतं व्यवस्थित. हं. हा जो आहे ना नेफ्रॉनचा पार्ट, हा नेफ्रॉनचा मी अजून एक आहे ना थोडं सिम्पल आहे का एक बघते. हा, होल्ड ऑन करा तोपर्यंत. हो. एक्सक्रीटरी. ठीक आहे, अजून एका याच्यातनं बघूयात आपण. एक मिनिट. हं. दिसतीये स्लाइड? दिसतीये? हो, दिसतेय. एक्सक्रिटरी सिस्टीम हे सगळं आपण बघितलं. एक्सक्रिशन मीन्स डिस्कार्डिंग और एक्सपेलिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस और वेस्ट प्रोडक्ट्स आउट ऑफ द बॉडी. The process of metabolism is continuously going on in the cells of the body. The cells take oxygen, glucose, protein, fat, and other nutrients from the blood to carry out their functions and eliminate water, carbon dioxide, urea, and other waste materials in the blood. Storage of these waste materials in the blood is harmful. This undigested food need to be expelled from the body. आपण बघितलं जसं आपली नीड आहे खाणं, पचवणं आणि एक्सक्रीट करणं, तसं एका सेलची पण नीड आहे खाणं, पचवणं आणि एक्सक्रीट करणं. सेल पण रेस्पिरेशन करतं, जे आपण एक्झेल करतो रेस्पिरेटरी सिस्टीम मधून. सेल पण एक्सक्रीट करतात इन द फॉर्म ऑफ स्टूल. म्हणू शकता तुम्ही की प्रोटीन सिंथेसिस करत असताना त्यांच्याकडे पण काही वेस्ट प्रोडक्ट निघतात. का प्रत्येकच वेळेस गुड प्रोडक्ट निघतात असं नाही, बाय प्रोडक्ट पण निघतात जे दे आर नॉट गुड फॉर अस, दे आर टॉक्झिक फॉर अस. एका लिमिटच्या पुढे झाले तर ते टॉक्झिक असतात. म्हणून त्यासाठी एक्सक्रिशन गरजेचं आहे. नॉट ओनली थ्रू स्टूल, ब्लडमध्ये काही मॉलिक्युल्स असतात जे दे कांट यू कॅनॉट एक्सक्रीट देम थ्रू स्टूल, यू हॅव टू एक्सक्रीट देम थ्रू ब्लड. ब्लडमधूनच फिल्टर होऊनच त्यांनी एक्सक्रीट झालं पाहिजे. ओके. Now, main excretory organs, urinary organs, lungs, large intestine, liver and skin. आता युरिनरी ऑर्गन्स मध्ये पण युरिनरी सिस्टीम और रिनल सिस्टीम हा वर्ड लक्षात ठेवायचा. रिनल प्रोड्यूस, स्टोर अँड एलिमिनेट युरिन. ओके. त्या युरिनरी सिस्टीम मध्ये हे 3 फंक्शन होतात: प्रोड्यूस करणं युरिन, स्टोअर करणं आणि एलिमिनेट करणं. 2 किडनीज आहेत. आता किडनीज, दे लाय ऑन द पोस्टेरियर वॉल ऑफ द ॲब्डोमेन, वन ऑन ईच साइड, वर्टिब्रल कॉलम, बिहाइंड द पेरिटोनियम अँड बिलो द डायफ्राम. पेरिटोनियम ही कन्सेप्ट जी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाहेरची आहे. जसं आपण एक प्लास्टिकची थैली असते बघा, आता ती परमिशन नाहीये यूज करायची, अशी ती पातळ प्लास्टिकची थैली असायची ट्रान्सपरंट. त्याच्यात आपण आधी थोडं काहीतरी असं सामान आणायचं असेल किराणाचं तर आपण त्यात ठेवायचो आणि त्याचं वजन थोडंच ते कॅरी करू शकायचं. तशा टाईपची जी आहे त्या थैलीमध्ये आपलं जे ऑर्गन्स आहेत, ॲब्डोमिनल ऑर्गन्स, ते ना प्रोटेक्टेड आहेत. अदरवाईज ऑर्गनला दुसरा हे काय सपोर्ट, काय समोरून काही सपोर्ट नाहीये ना. जसं लंग्स आणि हार्टला समोरून हे रिब्स आहेत, तसं आपल्या ॲब्डोमेनला समोरून कुठं काय रिब्स वगैरे नाही आहेत ना. जर समोरचे कोअर मसल्स, ते म्हणून तर कोअर मसल स्ट्रेंथनिंग का करायचं, कारण ते सपोर्ट देतात. जर ते स्ट्रेंथ त्यांचे चांगले असेल, टोनिंग चांगलं असेल तर ते स्ट्रेंथ देतात तुमच्या
ॲब्डॉमिनल ऑर्गन्सना. ओके, नाहीतर मग पोट बाहेर असेल तर मग सगळं जे वजन आहे ते जातं मणक्यावरती, लंबारवरती. ओके, सो ते त्याला म्हणतात पेरिटोनियम. ती थैली किंवा तो जो सपोर्ट आहे ना ॲब्डॉमिनल ऑर्गन्सचा, तो झाला पेरिटोनियम. अँड बिलो द डायफ्राम. आता डायफ्राम माहिती तुम्हाला, इट्स लाईक अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर. बीन शेप्ड आहेत, रेडिश इन कलर, वेट 100 ग्रॅम, लेंथ हे सगळं नंतर रीड करा. ॲड्रिनल ग्लँड इज लोकेटेड ओव्हर इच किडनी. आता इथे दाखवले नाहीये, किडनीच्या वरती जे असतात ते 2 ग्लँड्स आहेत, त्याला ॲड्रिनल ग्लँड्स असं म्हणतात. किडनी इज कंपोज्ड ऑफ लार्ज मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर नोन ॲज नेफ्रॉन. नेफ्रॉन 1 मिलियन इन इच किडनी. ह्याला अंडरलाईन करून ठेवा, हे विचारतात. 1 मिलियन नेफ्रॉन एका किडनीमध्ये असतात. इतके जास्त नंबर असतो, कारण दे आर व्हेरी मायन्यूट स्ट्रक्चर. दाखवताना ते एवढे मोठे स्ट्रक्चर दाखवले, पण 1 मिलियन किडनीचं कलेक्टिंग डक्ट एकत्र येऊन, म्हणजे प्रत्येक किडनीमधून हार्डली थेंब युरिन येत असेल, अशा प्रत्येक नेफ्रॉनमधून असे इतक्या साऱ्या नेफ्रॉनचे कलेक्टिंग डक्ट एकत्र येऊन मग ती मे बी 200-300 ml युरिन फॉर्म होते. ओके, आणि जर का त्यांनी पुढे अजून म्हणजे व्हॉट इज नेफ्रॉन असा प्रश्न विचारला तर अपार्ट फ्रॉम लाईक इट बिंग द स्मॉलेस्ट स्ट्रक्चर ऑफ द किडनी विच प्रोड्युसेस युरिन, ह्या उपर काही अजून सांगू शकतो किंवा सांगायची गरज आहे? किडनी बद्दल ना, किडनीचे हे नेफ्रॉन बद्दल ना, नेफ्रॉनचे पार्ट्स माहिती पाहिजे ना, त्याशिवाय फिल्ट्रेशन करणारच नाही. ओके, सो पुढे मग पूर्णपणे नेफ्रॉनचं फंक्शनिंग हो. एकदा हे झालं ना, हे सगळं असं ढोबळ मनाने आपण बघतोय, ग्रॉस लेवलला बघतोय. किडनी आहे, किडनीमध्ये असं आहे, किडनीला 3 पार्ट्स आहेत, आउटर कॉर्टेक्स, मिडल मेड्युला, इनर पेल्विस, आणि आत जाताना रिनल आर्टरी जाते, बाहेर येताना रिनल वेन आणि युरेटर बाहेर येतात. हे सगळं झालं ग्रॉसली आपण बघितलं. आता देर इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ ओनली नेफ्रॉन. नेफ्रॉनच आहेत पूर्ण किडनीमध्ये, बाकी आत काही नाहीये वेगळं. कळलं? नेफ्रॉननीच किडनी बनलेली आहे. आता ते फक्त नेफ्रॉनचा कुठला पार्ट कुठं आहे, नेफ्रॉनचा थोडा पार्ट रिनल कॉर्टेक्स मध्ये, मेजॉरिटी पार्ट रिनल मेड्युलामध्ये. ते जे आपण बघितले ना, पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर आहे, आणि त्याला असं दिसताना ते असं लाईन्स दिसत आहेत पिरॅमिडमध्ये. दे लाईन्स आर नथिंग बट लूप ऑफ हेनले अँड कलेक्टिंग डक्ट. त्यांच्यामुळं त्या पिरॅमिड्सला तसा लाईन सारखं हे आलंय, म्हणजे दिसताना ते लाईन सारखं दिसतं. सांगते तेच समजणं गरजेचं आहे, म्हणून तर मी ही दुसरी स्लाइड घेतली. तू म्हटलीस ना की थोडंसं हे कन्फ्युजिंग झालंय, म्हणून हे परत सांगते, कारण थोडंसं डिटेल इम्पॉर्टंट आहे. इवन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेकिंग इनफ वॉटर, हे पण याच्यातनंच कळेल. आपण जे लोकांना सांगणार आहे ना की पाणी का पिलं पाहिजे किंवा काय गरज आहे पाणी प्यायची, इनफ, नॉट टू मच अँड नॉट टू लेस. इनफ वॉटर का गरजेचं आहे ते यातनं कळणार आहे. नाउ इच म्हणजे नेफ्रॉनचं जे काम आहे ना ते कळालं तर किडनीचं काम करणार आहे. ओके, आता राईट साईडची खालची जी आहे ना ती आधी हे बघा, डायग्राम बघा, राईट साईडची खालची जी आहे ती. ओके, त्या डायग्राम मध्ये सपोज आता मगाचा जो होता ना तो स्ट्रेट हॉरिझॉन्टल हे बघितलं आपण, सेक्शन पाहिला. आता ह्यात ते ना आपण एक कॉर्नर 1/4 जर आपण किडनी, कम्प्लीट किडनी आपण बघितली तर त्याचा एक 1/4 पार्ट आपण काढून घेतला तर आतमध्ये हे कसं दिसेल ते दाखवलंय. सो ह्या किडनीमध्ये तुम्ही बघत असाल तर रिनल आर्टरी तुम्हाला कळालंय, ती कन्सेप्ट तुम्हाला कळाली. त्याच्या खाली ब्ल्यू मध्ये आहे ती रिनल व्हेन आहे, ते पण कळालंय. बाहेर पडते पेल्विस येलो कलरचं. ओके, आधी किडनीमधून जे बाहेर पडते ते पेल्विस. किडनीच्या आत जो पार्ट आहे तो पेल्विस असतो, तोच पार्ट बाहेर कंटिन्यू होतो लाईक युरेटर. ओके, आता मेन किडनीमध्ये वरती काय लिहिलंय, मेड्युला, कॉर्टेक्स आणि नेफ्रॉन हे पार्ट्स आहेत. मेड्युला पार्ट कळाला, जे मध्ये पिरॅमिड सारखा स्ट्रक्चर आहे तो मेड्युला आहे. आउटर पार्ट जो आहे तो कॉर्टेक्स आहे, आणि इनर येलो कलरचं दिसतंय ते पेल्विस. हे 3 पार्ट्स आपण पाहिले. ओके, आता नेफ्रॉन दिसतंय बघा, 1 सिंगल नेफ्रॉन. जो वरती डायग्राम दिली आहे ना ते येलो युनिट जे आहे ते एक नेफ्रॉन आहे. आणि नेफ्रॉनचा पार्ट बघा कुठला, हा जो वरती सी शेप दिसतोय ना तो कॉर्टेक्स मध्ये. आता खालच्या डायग्राम मध्ये बघा, सी शेप जो दिसतोय तो कॉर्टेक्स मध्ये एक नेफ्रॉन दाखवलाय तिथे तुम्हाला कळण्यासाठी. सी शेप जो आहे तो नेफ्रॉनचा तो पार्ट जो आहे ना, माल्फिगियन बॉडी किंवा बाउमन्स कॅप्सूल, तो कॉर्टेक्स पार्ट मध्ये किडनीच्या. आणि थोडासा कलेक्टिंग डक्ट राईट साईडला जी उभी लाईन दिसतीये ना नेफ्रॉनची,
त्याला कलेक्टिंग डक्ट म्हणतात. अल्टिमेटली जे काही फॉर्म होणार आहे ना युरिन, ऍब्सॉर्प्शन, रिऍब्सॉर्प्शन, एक्सक्रिशन, सिक्रिशन करून जे काही युरिन राहिलंय, म्हणजे जे काही वॉटर कंटेंट आहे युरिनचं, ते या कलेक्टिंग डक्ट मध्ये फॉर्म तयार होतं. आणि एकदा कलेक्टिंग डक्ट मध्ये ते युरिन गेलं किंवा ते वॉटरचा पार्ट गेला की तिथून पुढे ते रिॲब्सॉर्ब होत नाही किंवा तिथून पुढे ते सिक्रेट पण होत नाही. म्हणजे त्यात जो फॉर्म झालेला आहे ती युरिन डायरेक्ट आता बॉडीमधून बाहेरच पडणार आहे. ओके, जोपर्यंत कलेक्टिंग डक्ट मध्ये जात नाही तोपर्यंत ऍब्सॉर्प्शन किंवा रिॲब्सॉर्प्शन होणार असतं वॉटरचं. ओके, हा. सो हा जो पार्ट आहे किडनी, हा जो नेफ्रॉनचा पार्ट आहे हा एवढा मोठा आहे, सी शेप आहे. मग ते त्याचं जे आहे पीसीटी डीसीटी म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि लूप ऑफ हेनले हे पार्ट्स होतात. आणि हे एवढे लांबच्या लांब पार्ट्स काय आहेत किंवा थिन नाही फार, पण त्याची लेंथ खूप आहे. हे कशासाठी? तर ऍब्सॉर्प्शन आणि रिॲब्सॉर्प्शन होण्यासाठी. किती वॉटर बाहेर टाकायचं याच्यावरती कशा कशाचा कंट्रोल आहे? तर तुमच्या वॉटरचं हे किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, ब्लडचं व्हॉल्यूम किती आहे ते. प्लस अजून एक ऍडिशनल सांगते की आपल्या ब्लड प्रेशरचा कंट्रोल पण किडनीकडून होत असतो. ओके, ब्लड प्रेशर जे आहे ना आपलं ते पण कंट्रोल किडनीकडून होतं. तर तो पार्ट अजून आपण याच्यात घेतला नाहीये, तो लेवल 2 किंवा लेवल 3 ला आपण बघूयात. म्हणजे हे जे मी आता सांगितलं ना की ब्लड कंट्रोल कसा, हे ब्लड प्रेशरचा कंट्रोल किडनीकडून कसा होतो, किडनीकडून त्याचा ऍक्च्युअली अल्टिमेटली कंट्रोल होत असतो. तर ते आपण नंतरच्या पार्टमध्ये बघूयात 2 किंवा 3 लेवलला. आता या लेवलला किंवा मे बी ह्याच्यात ना असेल पुढं, तर बघूयात. नको, आधी हे समजून घ्या नीट, मग ते ब्लड प्रेशर कसं कंट्रोल होतं किडनीकडून. म्हणजे एखाद्याला किडनी डिसीज असेल ना तर त्याचा बीपी हाय असतो 100%, किंवा एखाद्याला बीपी हाय असेल तर पुढे जाऊन किडनीला प्रॉब्लेम होणार असतो. म्हणजे त्यांना की रिनल फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात, कारण सगळ्यात थिन कॅपिलरीज या रिनलच्या असतात एकतर, किंवा आपल्या आईसच्या असतात. त्या लोकांना एकतर डोळ्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, आफ्टर लॉंग पिरियड. म्हणजे असं डायबिटीस आहे किंवा बीपी आहे 20 वर्ष 25 वर्ष, तर हळूहळू त्यांच्या डोळ्यांची आणि किडनीची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होत आलेली असते. ओके, तर वरची जी डायग्राम आहे ती आहे एक सिंगल नेफ्रॉन युनिट. ओके, त्या नेफ्रॉन युनिटचे पार्ट्स जे आहेत, हा सी शेप आहे ना, याच्यामधून जे मेन युरिन आहे ना त्याच्या आतमध्ये जे ते ब्लडचं, जसं आपण बघितलं होतं ना अल्व्हिओलाच्या वरती असतं कॅपिलरीचं जाळं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, आणि तिथून ते हे करतात, आतून बाहेर आणि बाहेरून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची ट्रान्सफर होतं. तसं इथे या बाउमन्स कॅप्सूल मध्ये पहिल्यांदा हे जे आहे कॅपिलरीज मधून युरिन फिल्टर होते. कॅपिलरीज मधून ब्लड सेल नाही फिल्टर होत. सॉरी, बाउमन्स कॅप्सूल मध्ये स्टार्ट होतं म्हणताय, फिल्ट्रेशन स्टार्ट होतं. हा, मग इथं सपोज आता हे ग्लोम्युरुलस आहे म्हणजे कॅपिलरीचं नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये होतं समजा 500 ml ब्लड फ्लो होता त्याच्यामध्ये, तर त्यातला 100 ml आला या नेफ्रॉन मध्ये, या ठिकाणी फिल्टर झाला आणि तो नेफ्रॉन मध्ये आला. ओके, नेफ्रॉन मध्ये समजा तो 500 पैकी 100 ml आला. आता ते जे आहे ते या नेफ्रॉन मधून पुढे सर्क्युलेट होणार आहे 100 ml जे युरिन फॉर्म झालंय. पण बॉडीची कंडिशन अशी आहे किंवा बॉडीला पिट्युटरी ग्लँड कडून सिग्नल आलाय की एवढं वॉटर नाही युरिन थ्रू बाहेर जाऊ द्यायचं, आपल्याला 50 ml ची गरज आहे, तर पुन्हा रिॲब्सॉर्ब करा. मग रिॲब्सॉर्ब कुठे करणार? तर याच्या तिथून खाली त्या बाउमन्स कॅप्सूल कडून खाली आल्यानंतर बघ सगळं नेटवर्क आहे कॅपिलरीचं. मग त्या कॅपिलरीज मध्ये पुन्हा नेटवर्क मधून ते ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं या आपल्या कॅपिलरीज मध्ये. ओके, आणि ते आणि थोड्या वेळाने अजून असं लक्षात आलं शरीराच्या की पुढे गेलेले जे या नेफ्रॉन मधून पुढे गेलेले जे वॉटर आहे त्याच्यामध्ये युरिक ऍसिड आहे जे अजून आपल्याला ट्रान्सफर करायचंय. मग पुन्हा म्हणजे इथं दोन्ही होतं, नेफ्रॉनच्या युनिट मधून म्हणजे येलो मधून रेड मध्ये जातं जे काही वॉटर आहे ते, म्हणजे बॉडीकडे जातं, आणि प्लस बॉडीकडे जे असलेले टाकाऊ पदार्थ जे राहून गेले वरती फिल्टर करायचे ते पुन्हा आपण नेफ्रॉन मध्ये पण ट्रान्सफर करू शकतो. ओके, सो इथे जे आहे हे दोन्हीकडे सेमी परमेएबल मेम्ब्रेन आहे, हे कंटिन्यू राहतं कुठपर्यंत ती जी येलो नेफ्रॉनचं युनिट आहे ना ते सगळं असं वाकडं तिकडे आहे बघ, त्याच्यानंतर एक स्ट्रेट लाईन दिसतीये, त्याला म्हणतात कलेक्टिंग डक्ट. त्या कलेक्टिंग डक्ट पर्यंत ते वॉटर जाईपर्यंत हे ऍब्सॉर्प्शन रिॲब्सॉर्प्शन चालू राहतं. म्हणजे आता जे हाय आहे ते हाय कडून लो कडे,
म्हणजे हाय क्वांटिटी जिथं आहे तर त्या हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे हे चालू राहतं. आणि मग जेव्हा कलेक्टिंग डकमध्ये येतं ना, सपोज ते किती असेल, मग अशी 500 ml पैकी 100 ml युरिन फिल्टर झाली, त्यातली परत 50 ml बॉडीने ठेवून घेतली, रिअब्सॉर्ब केली आणि थोडंफार त्यातलं काही एक्सक्रिशन करायचं होतं ते केलं. म्हणजे 60 ml आता युरिन जे आहे ते या कलेक्टिंग डकमध्ये आली. आता कलेक्टिंग डकमध्ये आलेली युरिन परत रिअब्सॉर्ब नाही होऊ शकत. तिथं मग हळूहळू ते मेम्ब्रेन थोडंसं सेमी परमिएबल होतं ना, परमिएबल सेमी परमिएबल, ते आता कम्प्लिटली नॉन परमिएबल झाले. आता असं हे झालं एका नेफ्रॉन युनिटच्या कलेक्टिंग डकमध्ये आलेली युरिन. अशी 1 मिलियन नेफ्रॉन युनिट्सच्या कलेक्टिंग डकमध्ये जी फायनल युरिन फॉर्म होते, प्रत्येकातनं काहीतरी असेल 1 ml किंवा 2 ml किंवा 0.5 ml अशी कलेक्ट झालेली जी आहे ती युरिन पेल्विसमध्ये येते. हे जे कलेक्टिंग डक्ट आहेत ना, हे सगळे ओपन होतात. इथं आता राईट साईडची खालची डायग्राम बघा, येलो कलरचं जे दिसतंय ना, त्या पेल्विसमध्ये ते सगळे कलेक्टिंग डक्ट ते एकत्र येतात आणि तिथे जे आहे युरिन फॉर्म झालेली पास करतात. बाकी सगळे ऍब्सॉर्ब रिअब्सॉर्ब झालेले जे आहे हे ब्लड जे आहे ते ब्लडमध्ये जातं. म्हणजे ब्लडचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते ब्लडमध्ये जातात रिअब्सॉर्ब केलेले आणि पुन्हा त्याचे ब्रांचेस एकत्र येऊन रिनल व्हेन होते आणि ती रिनल व्हेन किडनीतनं बाहेर पडते. ओके, सो असं थोडंसं सिम्पली आहे, बट कॅन गो थ्रू. हा, आपल्याला व्हिडिओज बघायचे. हे जे आहेत ना, ह्या कन्सेप्ट थोडेसे व्हिडिओ बघितल्यानंतर कळतील. कारण मी समोरासमोर असतं तर मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली असती, पण ती डायग्राम काढणं नाही पॉसिबल ऑनलाईन. आपण व्हिडिओ मधून बघूयात ह्या ज्या आहेत कन्सेप्ट त्या. ठीक आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. अजून एखादा पॉइंट राहिला असेल जो नाही कळलाय तुम्हाला तर तो पॉइंट त्या व्हिडिओ मधून क्लिअर होईल. ओके, नेक्स्ट टाइम मला आठवण करा, आपण आधी व्हिडिओ बघूयात सगळ्याचे आणि मग पुढे जाऊयात. Now, nephron consists of tubule, one end closed and other end open in collecting tubule. कळालं? नेफ्रॉनचा हा एंड क्लोज आहे, याला काही ओपनिंग नाहीये, आणि दुसरा एंड जो आहे तो ओपन आहे कलेक्टिंग डक्ट मध्ये. ओके, ऍट क्लोज एंड is a cup shaped structure and is completely encloses a network of arterial capillaries. This is called as Malpighian body. माल्फिगियन बॉडी कशा कशाला म्हणतात? एकतर आतला ग्लोमेरुलस आणि तो सी शेप आहे तो बाउमन्स कॅप्सूल, या दोघांना एकत्र माल्फिगियन बॉडी म्हणतात. ओके, एक मिनिट हा, ओके ओके. आता त्याच्या अजून पार्ट्स बघायचे असतील तर इथं दिले बघा. ते ग्लोमेरुलसच्या आतमध्ये एंट्री करणारी आहे ती ऍफरंट आर्ट्रिओल, तिचा डायमीटर जास्त असतो, आणि त्या बाहेर जी येते त्या सी शेप मधून त्याला म्हणतात इफरंट आर्ट्रिओल, त्याची डायमीटर कमी आहे बघा. ऍफरंट आर्ट्रिओलचा जास्त आहे, इफरंटचा कमी आहे, म्हणून तो आतमध्ये प्रेशर क्रिएट झाला. ते जे नेटवर्क आहे कॅपिलरीजचं त्याला म्हणतात ग्लोमेरुलस. सी शेप आहे तो नेफ्रॉनचा आहे, त्याला म्हणतात बाउमन्स कॅप्सूल. ओके, आणि त्या ऍफरंट आर्ट्रिओलचं पुन्हा नेटवर्किंग झालं आहे अराउंड लूप ऑफ हेनले. आता आधी नेफ्रॉनचे पार्ट सांगते. हे जे होतं आपण हे बघितलं बाउमन्स कॅप्सूल सी शेप, त्याचा पुढं जो त्या ट्यूब सारखा आहे ना, त्या ट्यूब सारख्या येलो पार्टला म्हणतात डिसेंडिंग, नाही इथे नाही दिलंय का, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, राईट साईडला दिलंय त्याचं नाव बघा. ओके, त्याच्या पुढे आल्यानंतर यू शेप फॉर्म झालाय, येलो लाईन जी आहे ती यू शेप फॉर्म झाली. ओके, म्हणजे येलो जे नेफ्रॉनचा पार्ट आहे त्या यू शेप पार्टला काय म्हणतात तर लूप ऑफ हेनले. आता एका पार्टला म्हटलंय डिसेंडिंग लूप ऑफ हेनले आणि राईट साईडच्या पार्टला म्हटलंय असेंडिंग लूप ऑफ हेनले. आणि वेसा रेक्टा ते जे आहे ते कॅपिलरीचं नेटवर्किंग आहे. आणि परत हे होऊन पुढे जेव्हा लूप ऑफ हेनले कडून पुढे कंटिन्यू झालाय तो नेफ्रॉनचा पार्ट, त्याला म्हटलंय कलेक्टिंग डक्ट. ओके, सो असे जे आहेत हे पार्ट्स आहेत नेफ्रॉनचे. नेफ्रॉन आणि ते कॅपिलरीचं नेटवर्किंग हे दोघंही सेपरेट आहेत. फक्त फिल्टर माल्फिगियन बॉडीच्या इथं फिल्ट्रेशन होतं. बाउमन कॅप्सूल हा नेफ्रॉनचा पार्ट आहे. ग्लोम्युरुलस हा हे ब्लड वेसलच्या म्हणजे कॅपिलरीच्या नेटवर्किंगचा पार्ट आहे. दोघंही एकमेकांशी कनेक्टेड नाही आहेत. फक्त आपण चहा कसा गाळतो गाळणीतनं तसा त्या ग्लोम्युरुलस मधून नेफ्रॉन मध्ये वॉटर किंवा जे काही ब्लड आहे ते फिल्टर झालंय. ब्लड कॅपिलरीज मध्येच राहिलंय, फक्त फिल्ट्रेशन क्लिअर असतं. ब्लड सेल किंवा हे काही फिल्टर होत नाहीत. ते जर फिल्टर झाले तर ती ॲबनॉर्मॅलिटी आहे. ओके, येस. त्यानंतर आहे युरेटस. टू युरेटस ट्यूब लाईक स्ट्रक्चर अटॅच अबव्ह द किडनीज अँड बिलो टू द युरिनरी ब्लॅडर, 25 cm लॉंग, 3 to 4 mm in diameter.
Peristalsis of muscular wall propels urine from kidney to urinary bladder. Function carry urine from kidneys to urinary bladder. ओके, यांचं फंक्शन फक्त सिम्पली कॅरी करायचं. Urinary bladder, it is muscular sac which act as a reservoir of urine, pear shaped, okay, lies in pelvic cavity. Pelvic cavity आपण सगळ्यात पहिल्याच्यात कॅव्हिटीज बघितल्या होत्या. ओके, स्कल कॅव्हिटी आहे, त्यानंतर थोरासिक कॅव्हिटी आहे, ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे, आणि सगळ्यात शेवटी जी आहे ती पेल्विक कॅव्हिटी, पेल्विसच्या आतमधली. तर त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर आहे. म्हणजे आपण बघायचं तर जर समोरून पाहिलं तर आधी ब्लॅडर आहे, ब्लॅडरच्या बॅक साईडला गर्भपिशवी म्हणजे युटेरस आहे, आणि त्याच्या बॅक साईडला आहे ते कोलॉन आहे, म्हणजे जिथून रेक्टम आहे, जिथून फिसेस पास होतात, कलेक्ट होतात ते. इन फिमेल युटेरस लाईज बिहाइंड इट. हेच मी आता सांगितलं की इन मेल रेक्टम लाईज बिहाइंड द ब्लॅडर. ब्लॅडरच्या मागे डायरेक्ट रेक्टम आहे, पण फिमेलमध्ये आधी ब्लॅडर आहे, ब्लॅडरच्या बॅक साईडला आधी युटेरस आहे, आणि युटेरसच्या बॅक साईडला हे काय रेक्टम आहे. ओके, म्हणून ते तीनही ऑर्गन एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे पुढे मागे आहेत एकमेकांच्या. ओके, then it is composed of thick muscles which act as a sphincter. It is always in contracted state. ओके, ब्लॅडर जे आहे ते कॉन्ट्रॅक्टेड स्टेट मध्ये असतं, डायलेट झालेलं नसतं. जसं जसं युरिन त्यात जमा होत जाते तसेच ते भरत जातं. When sphincter relaxes, urine is passed outside the body through urethra. About 200 to 300 cc of urine can be stored in a bladder. When it is full, pressure is created and pressure impulse is conveyed to the brain and urge to micturate and pass urine takes place. Okay, जेव्हा ब्लॅडर जे आहे ते फुल होतं, ते फुल झाल्यानंतर प्रेशर इज क्रिएटेड अँड प्रेशर इम्पल्स इज कन्वेड टू द ब्रेन अँड अर्ज टू मिक्च्युरेट अँड पास युरिन टेक्स प्लेस. Bladder can be stretched about 800 to 1000 cc in emergency situation. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ज्याचं ऍक्च्युली हे आहे कपॅसिटी 200 to 300 cc आहे, ते त्याच्या 4 पट एक्सटेंड केलं जाऊ शकतं, स्ट्रेच केलं जाऊ शकतं. ओके, इट इज कॅनल और पॅसेज थ्रू विच द युरिन पासेस फ्रॉम ब्लॅडर टू आउटसाइड युरेथ्रा. युरेथ्रा इज द पॅसेज. याचा कंट्रोल आपल्याकडे असतो. इन मेल युरेथ्रा प्रोव्हाइड्स कॉमन पाथवे फॉर द फ्लो ऑफ युरिन अँड सीमेन. लेंथ इज अबाउट 25 सेंटीमीटर. And in females, length about 4 centimeter and lies in front of vagina. Okay, urine word हे झाला नाही राह म्हणजे कॅन्सल झाला तिथनं. आय थिंक तो मी हे करते, टाकते त्याच्यामध्ये. युरिनरी फिमेलचं जेव्हा आपण पेरिनियम बघतो ना, तेव्हा देर आर 3 ओपनिंग्स. ओके, अँटेरियरली युरिनचं ओपनिंग आहे युरेथ्रा, त्याच्यामध्ये व्हजायनल ओपनिंग आहे ज्याच्यामधून बेबी डिलिव्हर होते किंवा मेन्सेसचा फ्लो जो आहे तो व्हजायनामधून येतो, आणि त्याच्या बॅक साईडला जे आहे ते ॲनस, ज्याच्यामधून स्टूल पास होतात. युरिन. किडनीज रिसीव्ह 1300 ml ऑफ ब्लड पर मिनिट कम्स फॉर फिल्ट्रेशन. हा, किडनी रिसीव्ह 1300 ml ऑफ ब्लड. 1300 झूम होऊ शकतं का ती स्लाइड? काय म्हणते? स्लाइड थोडीशी ती झूम इन होऊ शकते का? युरिन वाली आहे ती, कारण ती खूप इन्फॉर्मेशन असल्यामुळे पॉइंट छोटे छोटे आलेत खूप. झूम इन खालनं आय थिंक लॅपटॉप मला ते वाचता येत नाही, ते खूपच छोटे आलेत. बघते. हा, तिथे त्या पॉइंट्स आढळत आहेत तिला. स्क्रीन डायरेक्ट झूम होते की अगं नाही ना होते, मी तेच ट्राय करतेय, माझ्याकडनं तरी होत नाहीये. हा, आता दिसते. हे कोणी केलं? मी केलंय. पण ते जास्त आलंय थोडं. अगं नाही, मी नाही केलं काय. ओके ओके, हा मीच केलं, बरोबर. ओके, हा कळालं आता, ठीक आहे. या So urine, kidney receives 1300 ml of blood per minute come for filtration. Filtration साठी आता फिल्ट्रेशन रेट कुठला? 1 मिलियन नेफ्रॉनच्या ते सी शेप आपण बघितला होता, बाउमन्स कॅप्सूल, त्या प्रत्येक म्हणजे 1 मिलियन एका किडनीमध्ये, 1 मिलियन एका किडनीमध्ये. तर त्या सगळ्यांच्या त्या बाउमन्स कॅप्सूलमध्ये जे ग्लोम्युरुलस होते ना, त्या सगळ्यांकडं एका मिनिटाला मिळून 1300 ml ब्लड येतं. ओके, क्वांटिटी ऑफ युरिन पास्ड डेली इज 1 to 1.5 लिटर. फिल्ट्रेशनसाठी एवढं ब्लड येतं, पण त्यातलं फिल्टर होऊन युरिन किती फॉर्म होते बघा, 1 ते 1.5 लिटर दिवसाला.
अमाऊंट ऑफ युरिन सिक्रेट वेरीज अकॉर्डिंग टू फ्लुइड इंटेक, वेदर कंडिशन अँड टाईप ऑफ डाएट. युरिन किती फॉर्म झाली पाहिजे किंवा किती फॉर्म होते हे कशावर डिपेंड असतं की तुम्ही फ्लुइड इंटेक किती घेतला आहे, वेदरची कंडिशन काय आहे, समर आहे, पावसाळा आहे की हिवाळा आहे, आणि टाईप ऑफ डाएट, ज्या टाईपचं डाएट तुम्ही घेत असाल, म्हणजे जर तुमचा फ्लुइड इंटेक जास्त असेल, फ्लुइड म्हणजे काय म्हणतात त्याला, रसयुक्त डाएट जास्त असेल तर युरिन जास्त फॉर्म होईल, कोरड डाएट जास्त असेल तर युरिन कमी फॉर्म होते, कारण त्याला डायजेस्ट करण्यासाठी पाण्याची जास्त गरज असते. कलर जो आहे तो अँबर कलर. हा, अँबर कलर जो आहे युरिनचा असतो. एक मिनिट. हा, रिॲक्शन आहे ऍसिडिक, मोस्ट ऑफ द टाइम pH इज 6, व्हेरीज बिटवीन 4.5 to 8. आपण काय खातो ना त्याच्यावरती डिपेंड असतं. कंपोजिशन ऑफ युरिन, युरिन इज अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ ग्रेटर दॅन 95% ऑफ द वॉटर. 95% तर वॉटरच असतं आपण जे काही आपल्या युरिनमध्ये. अँड विथ अ मिनिमम ऑफ दिस रिमेनिंग कन्स्टिट्युएंट्स कॉन्सन्ट्रेशन, युरिया इज 9.3 grams per liter, chloride 1.87 grams per liter, sodium 1.17 grams per liter, potassium 0.75 grams per liter, creatinine 0.67 grams per liter. Other dissolved ions, inorganic and organic compounds, proteins, hormones, metabolites, डिपेंड्स कुठल्या टाईपचे म्हणजे किती क्वांटिटी आहे, दे शुड नॉट बी देअर, पण एकदम मायन्यूट क्वांटिटीमध्ये दे कॅन बी, म्हणजे ते आले तर चालतात युरिनमध्ये, बट मेनली 95% ऑफ वॉटर आणि हे सगळे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते, वेस्ट मटेरियल आहे ते सगळं असलं पाहिजे. Urine is sterile until it reaches the urethra, where epithelial cells lining the urethra are colonized by facultatively anaerobic gram-negative rods and cocci. Urea is essentially a processed form of ammonia that is non-toxic to mammals. Unlike ammonia, which can be highly toxic, it is processed from ammonia and carbon dioxide in liver. एकच मिनिट आहे. ओके, सो युरिन कशी फॉर्म होते. ऍक्च्युली युरिन इज स्टराईल. स्टराईल माहितीये काय कन्सेप्ट आहे? व्हॉट इज स्टराईल? स्टराईल म्हणजे स्टेरिलायझेशनची प्रोसेस इज बेसिकली क्लिनिंग और रिमूव्हिंग ऑल द जर्म्स. झिरो जर्म्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, स्टराईल म्हणजे एखाद्या सर्जरीच्या आधी डॉक्टर जे हँडवॉश करतात, ओके, किंवा जे स्वतःला कव्हर करतात कम्प्लिटली, ओके, ओपन सर्जरी असेल, ॲब्डोमेन मध्ये डायरेक्ट हात वगैरे घालायचं असेल तर त्यावेळेस त्यांचं स्टरिलिटी झिरो मायक्रो ऑर्गॅनिझम असतात तिथे. ओके, इतकं स्टराईल करतात. डिसइन्फेक्ट, आपण कसं फ्लोअर डिसइन्फेक्ट करतो तरी 99.9% वगैरे असतं, म्हणजे तितकी नाही. जेव्हा ऑपरेशनच्या वेळेस असते ती ऑटोक्लेविंग, म्हणजे कम्प्लिटली झिरो मायक्रो ऑर्गॅनिझम त्या लेवलची स्टॅबिलिटी असते, कारण डायरेक्टली ओपन आपला बॉडी पार्ट्स होणार असतात. ओके, कारण बाहेरून इन्फेक्शन त्याच्यामध्ये गेलं तर मग म्हणजे बॉडीमध्ये चान्सेस जास्त आहे इन्व्हेजन व्हायचे. ओके, मग त्याला म्हणतात स्टराईल. कम्प्लिटली स्टराईल म्हणजे कम्प्लिटली मायक्रो ऑर्गॅनिझम नसलेले. ओके, सो युरिन इज स्टराईल अंटिल इट रिचेस युरेथ्रा. युरेथ्रा जिथून युरिन पास होते, ओके, त्या लेवलला येईपर्यंत ती स्टराईल असते. वेअर एपिथेलियल सेल्स लाइनिंग द युरेथ्रा आर कॉलनाइज्ड बाय फॅकल्टेटिव्हली अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ग्रॅम निगेटिव्ह रॉड्स अँड कोकाय. हे प्रत्येकाचे हा नॉर्मल फ्लोरा आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा. दिस इज गुड. जो नॉर्मल फ्लोरा आहे तो प्रोटेक्टिव्ह असतो, प्रत्येकाच्या युरेथ्राच्या अराउंड हे असतं, आणि विच इज गुड. युरिया इज इसेन्शियली अ प्रोसेस्ड फॉर्म ऑफ अमोनिया. तर इथपर्यंत जे रॉड्स अँड कोकाय हे जे मायक्रो ऑर्गॅनिझमचे टाइप्स आहेत, ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम अनएरोबिक, ते बऱ्याचदा युरिनचं इनकेस आता तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कुणाला किंवा मे बी लहान मुलांना सांगितलं असेल तर बऱ्याचदा सांगतात की पहिली थोडी युरिन पास होऊ द्यायची, मिड स्ट्रीम युरिन घ्यायची, म्हणजे ह्याच्यासाठी एक्झामिनेशनसाठी. ते का सांगतात? कारण पहिल्या थोड्या युरिन मधून जे सुरुवातीचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते निघून जातात आणि मिड स्ट्रीम युरिन मध्ये ऍक्च्युअल युरिन मधले कंटेंट समजायला सोपं जातं. ओके,
जस्ट फॉर शेअरिंग पर्पज हे सांगितलं मी. युरिया इज इसेन्शियल अ प्रोसेस्ड फॉर्म ऑफ अमोनिया दॅट इज नॉन टॉक्सिक टू मॅमल्स अनलाईक अमोनिया विच कॅन बी हायली टॉक्सिक. अमोनिया आता बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये अमोनिया फ्री लिहिलेलं असतं बघा, तर अमोनिया हा ऍक्च्युली टॉक्सिक मटेरियल आहे, पण बॉडीमध्ये युरिया हे अमोनियापासूनच बनलेलं आहे. ते कसं, तर युरिया इज इसेन्शियली अ प्रोसेस्ड फॉर्म ऑफ अमोनिया दॅट इज नॉन टॉक्सिक टू मॅमल्स. मॅमल्सना ते नॉन टॉक्सिक आहे. Unlike ammonia, which can be highly toxic, it is processed from ammonia and carbon dioxide in the liver. लिव्हर मध्ये युरिन कशी फॉर्म होत आहे, तर अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड मिक्स होतात आणि युरिन फॉर्म होते. ओके, युरिया फॉर्म होतो. Abnormal types of urine, there are several conditions that can cause abnormal components to be excreted in the urine or present as abnormal characteristics of the urine. They are mostly referred to by the suffix urea. Some of the more common type of abnormal urine includes proteinuria, protein content in urine often due to leaky or damaged glomeruli. ग्लोमेरुलर डॅमेज झाले असतील तरच प्रोटीन जो आहे तो त्या फिल्ट्रेशन मधून युरिन मध्ये येऊ शकतो. ओके, अदरवाईज नाही. Oliguria, an abnormally small amount of urine often due to shock or kidney damage. Okay, oliguria is एकदम small amount of urine often due to shock or kidney damage. किडनी मध्ये डॅमेज झाला असेल तर, आणि शॉक म्हणजे हायपोव्होलेमिक शॉक असतो ज्याच्यामध्ये ब्लड व्हॉल्यूम बॉडी मधलं एकदम कमी झालं, आणि दॅट मे बी ड्यू टू सडन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स वगैरे झाले की त्याच्यामध्ये एकदम पटकन ब्लड वाहून गेलं तर मग हायपोव्होलेमिक 5 लिटर जिथं हवं होतं बॉडीमध्ये तिथे 2 किंवा 2.5 लिटरच राहिला आहे, तर तो प्रत्येक बॉडी पार्ट्स पर्यंत इतकं ब्लड नाही सफिशियंट होत ना पोचवणं. मग अशा वेळी जे आहे जो शॉकमध्ये व्यक्ती जातात त्याला म्हणतात हायपोव्होलेमिक शॉक. देन पॉलियुरिया, अँड ॲबनॉर्मली लार्ज अमाऊंट ऑफ युरिन ऑफन कॉज्ड बाय डायबिटीस. म्हणजे या लोकांना सारखं युरिन पास करण्याची इच्छा होते, म्हणजे होती पण त्यांना युरिन आणि खूप तहान पण लागते, तर ते झालं पॉलियुरिया. डिसयुरिया, पेनफुल और अनकम्फर्टेबल युरिनेशन ऑफन फ्रॉम युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. व्हेरी व्हेरी कॉमन. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन फार कॉमन आहेत, स्पेशली इन लेडीज. लेडीज मध्ये कॉमन आहेत का कॉमन आहेत लेडीज मध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन? ऍसिड शॉर्टर असतो ना आपला. काय शॉर्टर असतं? फिमेलचा पॅसेज शॉर्टर असतो तो. काय शॉर्टर असतं म्हटली? द पॅसेज बेसिकली युरेथ्रा ब्लॅडर टू युरेथ्राचा ट्रॅक. येस. आणि मेनली दोन्हीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जवळ आहे ना, वजायनाच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि ॲनस. आणि सहज युरेथ्राचा पॅसेज जो आहे, जर युरेथ्राच्या ओपनिंगला इन्फेक्शन असेल तर इट्स तुमच्या ब्लॅडर पर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नाही. ओके, आणि ब्लॅडर पासून वर युरेटर आणि किडनी पर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नाही, कारण फार जवळ आहे. इन्फेक्शनचे चान्सेस जास्त हाय आहेत. ओके, कारण दर मंथली पिरियड्स पण आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ते पॅसेज छोटा आहे. ओके, मेलमध्ये तोच मोठा आहे. हिमॅच्युरिया, रेड ब्लड सेल इन युरिन फ्रॉम इन्फेक्शन ऑर इंजुरी. ओके, आरबीसीज युरिन मध्ये आले बिकॉज ऑफ इन्फेक्शन ऑर इंजुरी, तर ते ॲबनॉर्मल आहे. Then glucoseuria, glucose in urine due to excess plasma glucose in diabetes beyond the amount able to be reabsorbed in the proximal convoluted tubule. नेफ्रॉनचा पार्ट आपण बघितला होता पीसीटी, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, ज्याच्यामध्ये ग्लुकोज हे रिअब्सॉर्ब करून घ्यायला, कारण त्यांचं ब्लड मधलं जे नॉर्मल ब्लड शुगर लेवल असली पाहिजे तीच जर कंटिन्युअसली जास्त राहत असेल तर ते दे गेट फिल्टर थ्रू किडनीज. Function of urinary system: filter unwanted waste material from the blood and excrete it in the form of urine. Waste products formed by the cell metabolism like urea, creatinine, uric acid, excess minerals are excreted. Also potassium, sodium and phosphorus like minerals also excreted. Okay, filter unwanted waste material from the blood and excrete it in the form of urine. Okay, to maintain water balance in the body. Water balance maintain करणं आपण बघितलंय समर अकॉर्डिंग टू डाएट आणि सीझन वेदर चेंज, इट इज मेंटेन बाय एडीएच. व्हॉट इज एडीएच? वॉटर बॅलन्स जो आहे बॉडीतला तो एडीएच कडून मेंटेन केला जातो. व्हॉट इज इट?
बोला. What is ADH? Any idea? तर नाही थोडी मंजिरी. Anti-diuretic Hormone. Antidiuretic hormone. So what is diuresis? It's passing urine from body. And what is antidiuretic? It's stopping excess of urine going out of body. सो अँटीडायुरेटिक हॉर्मोन कधी सिक्रेट होतं जेव्हा भरपूर युरिन फॉर्म होत असते आणि शरीराच्या बाहेर जात असतो तेव्हा. मे बी ह्याच्यानंतर आपण ती घेऊयात सिस्टीम. आता आपली झाली नाहीये ना, एंडोक्राईन सिस्टीम नाही झाली ना, नाही. ही चौथी सिस्टीमच चालू आहे आपली. सो शरीरातनं जेव्हा पाणी खूप बाहेर जात असतं तेव्हा पिट्युटरी ग्लँडकडे मेसेज येतो की एडीएच हॉर्मोन सिक्रेट करा. एडीएच हॉर्मोन सिक्रेट केल्यावर काय होणार आहे, रिॲब्सॉर्प्शन वाढणार आहे बॉडीमध्ये. ते लूप ऑफ हेनलेमध्ये मी म्हटलं ना, रिॲब्सॉर्ब करून घेतात बॉडीमध्ये. पुन्हा वॉटर मॉलिक्यूल आणि जे काही सॉल्ट इम्पॉर्टंट आहेत ते सगळं रिॲब्सॉर्प्शन संपूर्ण किडनीमध्ये इतक्या सगळ्या नेफ्रॉनमधून रिॲब्सॉर्प्शन वाढणार आहे आणि युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. ओके. देन टू मेंटेन इलेक्ट्रोलाइट बॅलन्स इन द बॉडी, टू मेंटेन फोर्थ टू मेंटेन बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर पण मेंटेन केलं जातं युरिनरी सिस्टीम मधून. वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पण मेंटेन केला जातो. टू मेंटेन ब्लड रिॲक्शन. रिॲक्शन म्हणजे ऍसिडिक असेल की अल्कलाइन असेल ते रिॲक्शन मेंटेन करायचं काम पण युरिनरी सिस्टीम कडून केलं जातं. Now from yogic point of view, yoga postures are remarkably beneficial to urinary organ, especially the kidneys. Ardha Matsyendrasana, Paschimottanasana, Halasana are highly beneficial. Moolabandha strengthen the muscular wall of the urinary bladder and the sphincters. ही सगळी आसनं इम्पॉर्टंट आहे. अर्ध मत्स्येंद्र मध्ये ट्विस्टिंग होतं, पश्चिमोत्तानासन मध्ये फॉरवर्ड बेंड होतं, हलासन मध्ये पण इट्स लाईक पश्चिमोत्तानासन बट लाईंग ऑन युअर बॅक. त्याच्यामध्ये किडनीला जो एक्सपेक्टेड ट्विस्ट आहे तो बसतो आणि तिथला ब्लड फ्लो वाढतो. हायली बेनिफिशियल. मूलबंध स्ट्रेंथन द मस्क्युलर वॉल ऑफ युरिनरी ब्लॅडर अँड द स्पिंक्टर. स्पिंक्टर आणि युरिनरी ब्लॅडरचं जो स्ट्रेंथ आहे ती वाढवण्यासाठी मूलबंध लावा म्हणून सांगितलं जातं, किंवा साध्या भाषेमध्ये पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस करायला सांगतात. दे आर ऑल्सो दिस काइंड ऑफ एक्सरसाइज. जसं आपण मूलबंध लावताना पूर्ण तो पेरिनियम कॉन्ट्रॅक्ट करतो आणि रिलॅक्स करतो तसं. This prevent the passage of urine on sneezing and coughing etc. ओके. याच्यामुळे काय होतं, युरिन बऱ्याच लोकांना स्नीजिंग किंवा एका स्पेसिफिक वयानंतर जे थोडेसे ओल्ड एज लोक असतात त्यांना स्नीज केलं, कफ केलं की युरिन पास होते. हळूहळू त्याच्यावरचा कंट्रोल कमी होत असतो. बट जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये याच्यामुळं मूलबंध सारखा लावल्यामुळे किंवा ते पेल्विक फ्लोर एक्सरसाइजचा जो मसलचा एक्सरसाइज आहे तो केल्यामुळं असं स्नीजिंग किंवा कफिंग करताना युरिन पास होणं हे टाळलं जातं. सिमिलर बेनिफिट इज ऑब्टेन टू प्रिव्हेंट स्ट्रेस इनकॉन्टिनन्स इन द वुमन. ऑल्सो इम्प्रूव्ह द मसल टोन ऑफ द युटरस अँड दस टू रेग्युलेट द मेन्स्ट्रुएशन. ओके. मसल टोन जो आहे युटरसचा तो जो आहे तो पण या अर्ध मत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, हलासन सारख्या आसनांनी मेंटेन केला जातो. अँड मेन्स्ट्रुएशन ऑल्सो रेग्युलेट केले जातात. येस, हे झालं इथलं. आता आपण तिथलं पण जे आपण आधीची स्लाइड बघितली होती ना ती पण कम्प्लीट करूया. इट एक्सक्रीट्स स्टूल हे पाहिलं होतं. लार्ज इंटेस्टाईन, किडनीज मध्ये अदर फंक्शन्स आर remove waste product from the body, balance body fluids, balance variety of electrolytes, releases hormones to the maintain pH of the body, pH of the blood and urine, releases hormone to control RBCs production, helps with bone health by controlling calcium and phosphorus. Liver, excess amino acids are broken down into the liver into ammonia, which in process releases nitrogenous waste. Both of these are used by liver to produce urea. Urea is a soluble liquid waste which is directly released into the bloodstream from liver cells. Skin detail मध्ये सांगितलं. ओके, बघूयात स्किन इथे सुद्धा, आणि म्हणजे नंतर थोडी रिव्हिजन पण होईल नंतरच्या पार्टमध्ये. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी, हे लक्षात ठेवायचंय. लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी जे आहे ती स्किन आहे.
लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी जे आहे ते लिव्हर आहे. ओके, इट एक्सक्रीट्स वॉटर, सॉल्ट अँड स्मॉल अमाउंट ऑफ युरिया through production of the sweat by sweat glands. It also helps in maintaining temperature, homeostasis. Okay, lungs excrete carbon dioxide. Regulation of body temperature bagnaru through skin. It regulates the body temperature. If the body temperature increases, sweat glands are stimulated by hypothalamus. Hence, heat is removed from the body is in the form of sweat. Okay, बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यामध्ये स्किनचं महत्वाचं योगदान आहे. इफ द बॉडी टेम्परेचर इन्क्रीजेस, स्वेट ग्लँड्स आर स्टिम्युलेटेड. बॉडीतलं टेम्परेचर वाढलं की स्वेट ग्लँड स्टिम्युलेट होतात बाय हायपोथॅलॅमस. आता जेव्हा आपण बघणार आहोत एंडोक्राइन सिस्टीम, तेव्हा बघणार आहोत हायपोथॅलॅमसला किंग म्हणतात. पिट्युटरी ग्लँडच्या डोक्यावरती असतो तो. त्याला काय त्याचं मेन काय की ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू ब्लड. ब्लड मध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठलं हॉर्मोन कमी झालंय, कुठलं जास्त झालंय, ते लगेच त्याला कळतं की तो लगेच पुढचा मेसेज देतो पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँडला क्वीन म्हटलं जातं. आणि पिट्युटरी ग्लँड जी आहे ती पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करते जी रिक्वायरमेंट आहे ज्या ज्या हॉर्मोनची ती, आणि त्या ऑर्गन कडून ते हॉर्मोन सिक्रेट करून घेते. ओके, ना हेन्स हीट इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी in the form of sweat. So more amount of sweat is secreted, which is evaporated in the air, thus cooling the body. It is also controlled by vasomotor center in the midbrain. Okay, more amount of sweat is secreted which is evaporated in the air, thus cooling the body. हे कळालं. टेम्परेचर कसं मेंटेन केलं जातं हे कळालं स्किन कडून. इट इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय वेसोमोटर सेंटर इन द मिडब्रेन. मिडब्रेन मध्ये वॅसोमोटर नावाचं सेंटर आहे, त्याच्याकडून पण हे सिक्रेट म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन केलं जातं. ब्लड सप्लाय टू द ब्लड वेसल इन द स्किन इज इन्क्रीज्ड बाय इट. ओके, ब्लड वेसलला जो ब्लड सप्लाय आहे इन द स्किन, इट इज इन्क्रीज बाय इट. दस increases the temperature of the skin in the case of temperature around is low and heat is needed to be kept within the body. The blood vessels are contracted. जर बाहेर थंड असेल तर स्किन लेवलला जो ब्लड सप्लाय आहे तो वाढवला जातो जेणेकरून हीट जनरेट होईल. आणि जर बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल तर स्किन लेवलला जे कॅपिलरीज आहेत त्यांच्याकडचा ब्लड फ्लो कमी केला जातो. डिक्रीजिंग द ब्लड सप्लाय रिझल्टिंग इन प्रिव्हेन्शन ऑफ द हीट लॉस फ्रॉम द बॉडी. योगा अँड एक्सक्रिटरी सिस्टीम अमंग, आता त्याचं डायरेक्ट त्या योग वसिष्ठांनी जे सांगितले त्याचं डायरेक्ट एक्सप्लेनेशन वाचते मी. ओके, श्लोक नाही वाचत आहे. Among these, there are two principal airs by the name of prana and apana, which take their two different courses upward and downward. The one is the breath of life and the other is vital light which is let out. Hence, apana vayu is responsible for all the excretory activities. Okay. In Ayurveda, the three primary malas are, तीन मल सांगितले आयुर्वेदामध्ये. पुरीश म्हणजे स्टूल, मूत्र म्हणजे युरिन आणि स्वेद म्हणजे स्वेट. Purishata are gastrointestinal, waste matter excreted through anus. Urine is liquid waste product filtered in kidneys and excreted by urethra, and sweta is liquid excreted through skin pores. Yes, done. Now done. I think आता कळालं असेल. Okay, आता questionnaire. Waste matter is pushed out through. Feces are pushed out through what? Anus. Urine is stored in. Urinary bladder. Dash is the largest organ. Skin. Dash is the smallest unit in the kidney. Nephron. Nephron. Dash is the main component of urine. Urea. Yeah. Sweat is produced and secreted by dash gland. Endocrine gland. No, sweat. Sweat glands only, no? Sweat glands. Sebaceous glands. Okay. Sweat glands. Sweat. Urine is passed to the bladder through. Ureter. Dash vayu is responsible for excretory activities.
अपानवायू. Apanavayu. Then dash organ is responsible for reabsorption of water. Kidney. Yes. And the stools are stored in dash until voluntary defecation. So student dash. Rectum. Yes, correct. Done. चलो then. काही डाऊट्स आहेत नसतील तर मग आपण थांबू. नाही. बोल ना. आपलं